एकनाथ शिंदे माजी नगरसेवकांशी साधणार संवाद. ठाकरे सेना आणि इतर पक्षातील 60 नगरसेवकांना शिंदेंनी बोलावलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुण्यात महत्त्वाची बैठक. सुप्रिया सुळे, सतेज पाटील, विश्वजित कदम, सचिन अहिर यांची एकत्रित बैठक. प्रकाश महाजन यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती. मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत केला प्रवेश. पुणे मनसेचा महाविकास आघाडीला जाहीर प्रस्ताव. भाजप विरोधात चौघे लढलो तर तगडी फाईट देऊ. मनसे नेते बाबू वागसकरांची प्रतिक्रिया. मुंबईत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती. आजपासून काँग्रेस आणि वंचित मित्र पक्ष म्हणून राहतील. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. कल्याण पश्चिमेत भाजप कार्यकर्त्यांचा संताप. युती नको, मैत्रीपूर्ण लढू द्या. भाजप कार्यकर्त्यांची मागणी. जागा वाटपावरून महायुतीत फिसकटला. कृष्णराज धनंजय महाडिक कोल्हापूर मनपाच्या निवडणुकीतून माघार घेणार. महापालिकेची निवडणूक कार्यकर्त्यांची असल्यामुळे खासदार धनंजय महाडिकांचा निर्णय. उल्हासनगरमध्ये आया रावांमुळे शिवसैनिकांचा संताप. 200हून अधिक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत. आयात उमेदवार नको, स्थानिक उमेदवार द्या. शिवसैनिकांची वरिष्ठांकडे मागणी. काँग्रेस आणि वंचितचं नातं चांगलं, संवैधानिक मूल्यांशी तडजोड करणार नाही. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. स्वतःला किंगमेकर समजणारे दीपक साळुंखे पांढऱ्या पायाचे. शहाजी पाटलांची दीपक साळुंखेंवर घणाघाती टीका. उल्हासनगरमध्ये मनसेला धक्का. मनसेच्या शहराध्यक्षांचा भाजपात प्रवेश. मनोज शेलार यांच्या पाठोपाठ संजय घुगे भाजपात. धनुष्यबाणाचं बटण दाबलं तर तुम्ही स्वर्गात जाणार. शहाजी बापू पाटील यांचा अजब दावा. काँग्रेस स्थापना दिनी युतीची घोषणा होती. या आघाडी विचारांसाठी, सत्तेसाठी नाही. हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल. ठाकरे सेनेनं मनसेच्या जागांबाबत निर्णय घ्यावा. 50 जागा न घेता शिवसेनेनं जागा वाढवून घ्याव्या. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांची मागणी. भाजप युवा स्वाभिमान शिंदे गटाची युती पक्की. आज जागा वाटपाचा निर्णय होणार. आमदार रवी राणा यांची माहिती. वंचित आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब. वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांची माहिती. लाचार होऊन युती करणार नाही. शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांचा भाजपला इशारा. जागांमध्ये तोडगा निघत नसल्यानं बैठकीत हमरीतुमरी. जो निर्णय घ्यायचा तो आजच घ्यायचा. धंगेकरांचं वक्तव्य. नको असलेल्या जागा भाजप आम्हाला देतं. माझा मुलगा हा अपक्ष लढण्यावर ठाम. रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. जागा वाटपावरून ठाकरे बंधूंमध्ये तिढा नाही. खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अमरावती दौरा रद्द. नागपुरात होणार महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात बैठक. पुणे मनसेचा महाविकास आघाडीला जाहीर प्रस्ताव. भाजपच्या विरोधात चौघे लढलो तर तगडी फाईट देऊ. मनसे नेते बाबू वागसकरांची प्रतिक्रिया. इंदापुरात विजय नगरसेवक नगराध्यक्षांचा जाहीर सत्कार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते 14 नगरसेवकांसह नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांचा नागरी सत्कार. पुण्यात धंगेकरांचा मुलगा अपक्ष निवडणूक लढवणार. निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देतं. रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयार. मालेगाव मनपा निवडणुकीसाठी 4 दिवसात 1389 अर्जांची विक्री. 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज केले दाखल. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती निश्चित. आज संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेला मराठी बहुल भागात एकच जागा. शिवडी, दादर, घाटकोपर, विक्रोळीत 2 ते 3 जागांची होती मागणी. चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी आज 4थ्या दिवशी 5 अर्ज दाखल तर 251 अर्जांची उचल. राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी सावध भूमिका. पुणे पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व 165 जागा लढवणार. कुठल्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर लढणार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 1816 इच्छुक उमेदवारांनी नेले अर्ज. मात्र आतापर्यंत 28 उमेदवारी अर्ज दाखल. ठाकरे बंधूंकडून राष्ट्रवादीला मुंबईत केवळ 16 जागांचा प्रस्ताव.
मातोश्रीवरील जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत फॉर्म्युलावर चर्चा. कोल्हापुरात ठाकरे सेना 7 जागांवर समाधानी. ठाकरे सेना काँग्रेस सोबतच युती करणार. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजपात एकमतानं जागा वाटप निश्चित. आज किंवा उद्या उमेदवारांची यादी घोषित होणार. सूत्रांची लोकशाहीला माहिती. सांगली महापालिकेसाठी वसंतदादा पाटलांचे पणतू. हर्षवर्धन पाटील मैदानात. हर्षवर्धन पाटील सांगली महापालिका निवडणूक लढवणार. अमरावतीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज जागा वाटपासंदर्भात होणार बैठक. आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात निवडणुकीच्या कामात गैरहजर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश. पालिका प्रशासकांचे निवडणूक आढावा बैठकीत निर्देश. छत्रपती संभाजीनगर निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. राष्ट्रवादीची 100 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार. केडीएमसी निवडणुकीत भाजपला 7 जागा मिळाल्यानं भाजप कार्यकर्ते नाराज. भाजप कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत स्वबळावर लढण्याचा इशारा. नागपुरात मतदान जनजागृतीसाठी शहरात 335 ठिकाणी जागरूकता फलक लावले जाणार. फलक लावण्यासाठी स्थळ निश्चित. सोलापुरात लष्कर परिसरात इच्छुक उमेदवाराची हत्या. पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी समुदायातील व्यक्तीची हत्या. संशयित आरोपी सीसीटीव्हीत चित्रित. नागपुरात 4 दिवसात केवळ 21 अर्ज दाखल. राजकीय पक्षांच्या वेटिंगमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणं रखडलं. अर्ज दाखल करण्यास उरले केवळ 2 दिवस. पुणे महापालिकेत धनगर समाजाला 5 जागा द्या. यशवंत सेनेची मागणी. अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील युतीच्या चर्चेला वेग. रात्री उशिरा अजित पवारांकडून शिवसेनेच्या एका नेत्याला फोन. शिवसेनेनं दिलेल्या 25 जागांचा प्रस्ताव भाजपनं धुडकावला. 15च्या वर जागा देण्यास भाजपचा नकार. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक. अजित पवारांचा घड्याळ चिन्हावर लढवण्याचा आग्रह. त्यामुळे शरद पवार पक्षाचे पदाधिकारी नाराज. पुण्यात भाजप आणि शिवसेनेत संघर्ष वाढला. मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता. पुणे शहरातील जागा वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेत खडाजंगी. शहर प्रमुख नाना भानगिरे घेणार एकनाथ शिंदेंची भेट. राजकीय पक्षांच्या कार्यालयात एबी फॉर्मसाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची लगबग. मुंबईसह उर्वरित महानगरपालिकांच्या निवडणूक अर्जासाठी उरले केवळ 2 दिवस. वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला प्रचाराची सुरुवात. प्रचारासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम आज वरळीतील शाखेला देणार भेट. राजकारणात येण्याची इच्छा नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया. वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्यास मवियाचा पहिला महापौर होईल. वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांचा दावा. छत्रपती संभाजीनगरात एमआयएमच्या अधिकृत उमेदवाराला भर रस्त्यात मारहाण. तिकीट का कापलं असा जाब विचारत मारहाण. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात महायुतीची मॅरेथॉन बैठक निष्फळ. भाजप शिवसेनेत मोठ्या भावावरून जुंपली. 12 जागांचा तिढा कायम. शिरसाट आक्रमक. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरू. काँग्रेसकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची 35 जागांची मागणी. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी 25 जणांचे अर्ज दाखल. अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक. बारामतीत एआय सेंटरच्या उद्घाटनादरम्यान शरद पवार आणि अजित पवार एकत्र. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये व्यासपीठावर चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चर्चा. रामगिरीवर सुमारे अर्धा तास चर्चा. नागपुरात भाजप नेते हंसराज अहिर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रामगिरीवर चर्चा. चंद्रपुरातील राजकीय परिस्थितीवर चर्चा. भाजपाच्या नमो भारत नमो ठाणेला मनसेच्या अविनाश जाधवांचं मौन भारत मौन ठाणेनं उत्तर. अविनाश जाधवांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून घेतली भूमिका. भाजप कोअर कमिटीची दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात आज संध्याकाळी 6 वाजता उच्चस्तरीय बैठक. भाजप उमेदवारांची यादी घोषित होण्याआधी महत्त्वाची बैठक. बंडू आंदेकर आणि कुटुंबाला न्यायालयानं निवडणूक लढवण्याची परवानगी कशी दिली? कल्याणी कोमकर यांनी उपस्थित केला सवाल. आज काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते मुंबईतील टिळक भवन इथे ध्वजारोहण.
अमरावती मनपा निवडणुकीसाठी ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या युतीचे संकेत, तर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची अमरावतीत एकत्रित बैठक. मुंबईतील रंगशारदामध्ये उद्या मनसेचा मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मेळाव्याला संबोधित. सकाळी 9:30 वाजता मेळाव्याचं आयोजन. बारामतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन. कार्यक्रमाला काका पुतण्या एकत्र. उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. स्ट्रीट फूडसाठी उभारण्यात आलेल्या दुकानाची केली पाहणी. यावेळी अजित पवारांनी घेतला चहाचा आस्वाद. सोलापुरात विजयकुमार देशमुखांनी पुकारलेलं बंड शमला. पालकमंत्री जयकुमार गोरेंशी चर्चा झाल्यानंतर देशमुखांची माघार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. बारामती बस स्थानकाची केली पाहणी. मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता. वर्ध्यातील शेकापूरबाई जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम. विद्यार्थ्यांनी फुलवली शाळेतच परसबाग. परसबागेतील भाजीपाल्याची बाजारातही होतीये विक्री. परभणीत होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटेज संस्थेच्या वतीनं निराधार महिलेला शेळी आणि करडू भेट. संस्थेनं 3 अनाथ मुलींचेही स्वीकारले शैक्षणिक पालकत्व. गडचिरोलीतील महोत्सवात आदिवासींच्या पारंपरिक रेला नृत्याची स्पर्धा पार. आदिवासी नृत्याला गडचिरोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरण तापलं. अलिबाग तालुक्यातील पोयनाड नाक्यावर शिवसेनेचं आंदोलन. बुलढाण्याच्या रजत नगरी खामगावमधील चांदीचा आजचा भाव वधारला. चांदीच्या दरात प्रति किलो 1,70,000ची वाढ. यंदा नव्या वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरचे दर वाढणार नाहीत. महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय. रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. रेल्वेच्या एकूण 333 लोकल फेऱ्या रद्द. हिंगोलीत रामप्रसाद नगर मध्ये भीषण पाणी टंचाई. गावात पाणी नसल्यानं गावकऱ्यांचं स्थलांतर. हिंगोलीत ब्रह्मपुरी इथे ग्रामसभेचं आयोजन. ग्रामसभेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी उपस्थित. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनाला पर्यटकांची गर्दी. 2 दिवसात 4,53,732 भाविकांनी घेतलं देवीचं दर्शन. भंडाऱ्यातील तुमसर येथील देवाडी रेल्वे फाटक 2 महिने बंद. जिल्हाधिकारी कार्यालयाचं देवाडी ग्रामपंचायतीला पत्र. फाटक 7 जानेवारी ते 6 मार्च पर्यंत बंद. मालेगावात मयत शिक्षकाची मतदान अधिकारीपदी नियुक्ती. पालिका प्रशासनानं जबाबदारी नांदगाव गट शिक्षण अधिकाऱ्यावर ढकलली. वाशिममधील शिरपूर जैन मंदिर हल्ला प्रकरण तापलं. हल्ल्याप्रकरणी दिगंबर समाजाचा पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा. सांगलीत मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. राधेय सेवा फाउंडेशन कडून करण्यात आलं होतं मॅरेथॉनचं आयोजन. यवतमाळमध्ये ठप्प वाहतूक. आमदारांनी स्वतः सुरळीत केली. पांढरकवडामध्ये आमदार राजू तोडसाम यांनी वाहतूक पोलीस नसल्याचं पाहता स्वतः सुरळीत केली वाहतूक. गडचिरोली पोलिसांच्या वतीनं आयोजित 3री महामॅरेथॉन स्पर्धा पार. या मॅरेथॉनमध्ये 14,000हून अधिक स्पर्धकांनी नोंदवला सहभाग. छत्रपती संभाजीनगरातील घृणेश्वर मंदिरात गाभाऱ्यातील प्रवेश बंद. केवळ बाहेरून मुखदर्शनाची व्यवस्था. भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद राहणार. मंदिराच्या विकास काम सुरू होणार असून 1 जानेवारीपासून मंदिर बंद. काँग्रेस देशभरात 5 जानेवारीला करणार मनरेगा बचाव आंदोलन. मनरेगा कायदा केंद्र सरकारने रद्द केल्यानं नागरिक आक्रमक. बीडमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त वडगाव गावात कुस्त्यांची दंगल. स्पर्धेला नामांकित मुलांची उपस्थिती. कुस्तीचं मैदान पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. वर्ध्यात 11 जानेवारीला संत गजानन महाराजांचं भव्य वैश्विक पारायण. सर्कस ग्राउंडवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजन. सिंधुदुर्गात अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या 6 डंपरवर धडक कारवाई. मालवण पोलीस निरीक्षकांनी नेमलेल्या संयुक्त पथकाची स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं कारवाई. कराडमध्ये कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनात ऊस पीक स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत तांबवेचा ओंकार पाटील आणि येणकेचा प्रशांत गरुड यांना प्रथम क्रमांक. अमरावतीत गुरांचा चारा अज्ञातानं पेटवला. जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न. शेतकरी हवाल.
परभणीत तलवारीसह एकाला घेतलं ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पुण्यातील विमाननगर परिसरातील पबमधील पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईत 50 जणांना घेतलं ताब्यात. बंगळुरूत एमडी ड्रग विरोधात धडक कारवाई. कर्नाटक येथील बंगळुरूमध्ये 3 एमडी कारखाने नष्ट, 55 कोटी 88 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापुरात हॉटेलमधील रक्कम हडपणाऱ्या व्यवस्थापकाला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. शाहूपुरी पोलिसांनी संशयिताला बिहारमधून केली अटक. यवतमाळमध्ये घरफोडीतील सोन्याच्या दागिन्याची विक्री करताना टोळी गजाआड, एकूण 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईच्या खारघरमध्ये मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा. मद्यधुंद तरुणानं केली वाईन शॉपची तोडफोड. हिंगोलीत अवैध दारू विक्री करणाऱ्या 11 जणांवर कारवाईत 3,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 6 बांगलादेशी महिलांना नाशिक पोलिसांनी केली अटक. नाशिकच्या पांडवलेणी परिसरात सुरू होता देह विक्रीचा व्यवसाय. बीडच्या नेकनूरमध्ये भर रस्त्यात मारामारीत काही लोक जखमी. घटनेचा व्हिडिओ समोर. छत्रपती संभाजीनगरात माजी महापौर रशीद मामू यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल. सोशल मीडियावर बदनामी होत असल्याची केली तक्रार. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी 9 आरोपींना अटक. हत्याकांडातील आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश. नालासोपाऱ्यात ड्रग्ज विरोधात पोलिसांची कारवाई. 12 लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त. नायजेरियन नागरिक अटकेत. अंबरनाथमध्ये लोकनगरी परिसरात महिलेची हत्या. परिसरात खळबळ, कारण मात्र अस्पष्ट. सोलापूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केलेल्या आरोपीला अटक. पुण्यात वारजे पोलिसांनी केली अटक. वर्ध्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवरील कारवाईत 11 जणांवर गुन्हा दाखल. तब्बल 17,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वर्ध्यात गांजा विक्री करणारे 2 आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गांजासह इतर मुद्देमाल जप्त. वर्ध्यात कपड्याच्या दुकानात 3 चोरांकडून नगदी रक्कम आणि कापड असा सुमारे 60,000चा मुद्देमाल चोरी. चोरटे सीसीटीव्हीत चित्रित. 31 डिसेंबरपूर्वी वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई. 11,20,000ची विदेशी दारू जप्त. छत्रपती संभाजीनगरात भाडेकरूचा 5 कोटींचं घर हडपण्याचा प्रयत्न. घरमालकाचा बनावट स्वाक्षरी आणि अंगठ्याचा वापर करून करारनामा. फसवणुकीचा गुन्हा दाखल. कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 54 जनावरांची सुटका. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यात राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं चोरांचा शोध सुरू. भिवंडी तालुक्यातील भिनारा गावाच्या हद्दीतील जितू कला केंद्राला आग. आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक. शिरूर तालुक्यात 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला की वन्य प्राण्याच्या हल्ल्यात, हे अद्याप स्पष्ट. पुण्यातील गांजवे चौकात 2 मिनी बसमध्ये अपघात. बसमधील काही प्रवासी जखमी. शिरूरमध्ये विद्युत रोहित्र बसवताना करंट लागून एकाचा मृत्यू. 2 गंभीर जखमी. या प्रकरणी गुन्हा दाखल. नाशिकच्या म्हसरूळ आडगाव लिंक रोडवरील खड्ड्यांमुळे पुन्हा एकाचा बळी. दुचाकी खड्ड्यात आदळून पोलीस हवालदाराच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू. यवतमाळच्या पारद शेत शिवारातील विहिरीत बिबट्या पडला. वनविभागानं बिबट्याला सुरक्षित बाहेर काढलं. ठाण्यातील जांभळी नाका परिसरात इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर आग. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. तर सांगलीत बिबट्याला रोखण्यासाठी काचेच्या बाटल्यांचा वापर करत एक ध्वनियंत्र तयार. अनोख्या जुगाडाची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू. कोल्हापुरात गव्याच्या हल्ल्यात जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. गव्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची वनविभागाकडे मागणी. सिंधुदुर्गातून कोल्हापुरात विक्रीसाठी आणलेली 5.25 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त. स्थानिक गुन्हे शाखेकडून 3 जणांना अटक. भंडाऱ्यात शेत शिवारात 3 अस्वलांचा वावर. परिसरात भीतीचं वातावरण. शेती हंगाम प्रभावित होण्याची शक्यता. सिल्लोड तालुक्यातील बिबट्याचा वावर. ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. उत्तर प्रदेशात पोलीस मुख्यालयात पोलीस मंथन. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परिषद. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ परिषदेला उपस्थित. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विविध विकास कामांचं केलं उद्घाटन. कोटाबाग येथील पीएम गव्हर्नमेंट मॉडेल इंटर कॉलेजमध्ये विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी. चंदीगडचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी शरीफगड आणि रामगड गावांमध्ये गुरुजींच्या लंगर प्रसादात घेतला भाग.
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 5 दिवसांच्या धार्मिक विधींना सुरुवात, भाविकांची गर्दी, आरोग्य विभाग सतर्क. आरवली पर्वतरांगेला वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी आक्रमक. या प्रकरणी अरवलीबाबत सुप्रीम कोर्टानं स्वतः घेतली दखल. सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.